वृश्चिक राशी 15 ते 30 एप्रिल 2026. वृश्चिक राशीवाल्यांनो, हा काळ तुमच्यासाठी साधा नाही आहे. हा काळ म्हणजे एक अशी शांत वादळाची सुरुवात आहे जी बाहेरून कदाचित दिसणार नाही, पण आतून खूप काही गोष्टी बदलून टाकणार आहे. कधीकधी आयुष्य आपल्याला अशा टप्प्यावर आणून ठेवतं जिथे आपण खूप काही सहन केलं असतं, खूप काही गमावलं असतं आणि मग एक प्रश्न मनात येतो, आता पुढे काय? पण लक्षात ठेवा, जेव्हा सगळं शांत वाटतं तेव्हाच काहीतरी मोठं बदल घडत असतं. आणि वृश्चिक राशी 15 ते 30 एप्रिलचा हा काळ म्हणजे तुमच्यासाठी तसाच आहे, जिथे ब्रह्मांड तुमच्या आयुष्यात काही नवीन घडण्याची तयारी करतंय. हा काळ तुम्हाला फक्त उत्तर देणार नाही, तर तुम्हाला स्वतःच्या आत दडलेल्या शक्तीची जाणीव करून देणार आहे. वृश्चिक राशीवाल्यांनो, या पंधरवाड्यात तुमच्या आयुष्यात एक वेगळीच इंटेन्सिटी जाणवेल. ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत मनात दाबून ठेवल्या होत्या त्या आता बाहेर येण्याचा प्रयत्न करतील. आणि हाच तो क्षण असेल जिथे तुम्ही स्वतःला नव्याने समजायला सुरुवात कराल. करिअर आणि नोकरीच्या बाबतीत हा काळ खूप पॉवरफुल आहे. तुमच्यात एक वेगळे डिटर्मिनेशन येईल. तुम्ही घेतलेले निर्णय आता परिणाम देऊ लागतील. कदाचित अचानक एखादी संधी मिळेल जी तुमच्या करिअरला नेक्स्ट लेवलवर घेऊन जाईल. पण इथे एक सस्पेन्स, इथे एक ट्विस्ट आहे. ही संधी सहज दिसणार नाही, ती थोडे चॅलेंजच्या रूपात येईल. पैशांच्या बाबतीत तुम्हाला थोडंसं प्रेशर वाटू शकतं, पण हळूहळू सिच्युएशन कंट्रोलमध्ये येईल. तुम्ही पैशांबाबत अधिक जागरूक व्हाल आणि हेच तुम्हाला फ्युचरमध्ये स्ट्रॉंग बनवेल. नातेसंबंध आणि लग्नाच्या बाबतीत हा काळ खूप डीप कनेक्शन घेऊन येतोय. तुमचं नातं अधिक प्रामाणिक आणि स्पष्ट होईल. जिथे काही कन्फ्युजन होतं तिथे क्लॅरिटी येईल. जर तुम्ही सिंगल असाल तर एखादी अशी व्यक्ती भेटू शकते जी तुमच्या मनाला खूप खोलवर समजेल. पण ही भेट अचानक आणि थोडी मिस्ट्रियस असेल. तुम्ही जे अनुभव करत आहात, जे तुम्ही बिलीव्ह करत आहात, तेच तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे. म्हणून जर तुम्ही सकारात्मक एनर्जीमध्ये राहिलात तर तुम्हाला तशाच पॉवरफुल अपॉर्च्युनिटीज मिळतील. ब्रह्मांडाची योजना तुमच्यासाठी अगदी वेगळी आहे. ते तुम्हाला थोडं टेस्ट करेल, म्हणजे तुमची थोडी पडताळणी करेल, पण शेवटी तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे तिथे नक्की घेऊन जाईल. आणि सगळ्यात मोठा रहस्य म्हणजे या काळात एक अशी घटना घडेल जी तुम्हाला सुरुवातीला कन्फ्यूज करेल, पण काही दिवसांनी तुम्हाला कळेल की हीच गोष्ट माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली होती. वृश्चिक राशीवाल्यांनो, हा काळ तुम्हाला स्ट्रॉंग बनवतोय. तुम्ही जितके स्ट्रॉंग आहात तेवढं तुम्हाला स्वतःलाही माहीत नाही. ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येत आहेत त्या तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला अजून मजबूत बनवण्यासाठी आहेत. म्हणून घाबरू नका, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. कारण आता इथे जे काही घडणार आहे ते तुमचं आयुष्य एका नव्या शक्तिशाली दिशेने घेऊन जाणार आहे. वृश्चिक राशी, या काळात आकाशात जे काही घडत आहे ते फक्त ग्रहांची हालचाल नाही, ती एक शांत, खोल आणि खूपच गूढ अशी ब्रह्मांडाची योजना आहे. कदाचित तुम्हाला सध्या सगळं स्पष्ट दिसत नसेल, कदाचित काही गोष्टी तुम्हाला कन्फ्यूज करत असतील, पण आतून एक फिलिंग नक्की येत असेल, काहीतरी बदलणार आहे. आणि ते खरंच आहे. या काळात मंगळ, जो तुमचा स्वामी ग्रह आहे, तो तुम्हाला एक वेगळीच ताकद देतोय. एक अशी एनर्जी जी तुम्हाला शांत बसू देणार नाही. तुम्हाला काहीतरी मोठं करण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची आतून ऊर्जा देईल. पण इथेच एक सबटल ट्विस्ट आहे. इथेच एक धक्कादायक गोष्ट आहे. ही एनर्जी तुम्हाला घाई करायला लावेल आणि ब्रह्मांड मात्र तुम्हाला थांबून विचार करायला सांगेल. शुक्र ग्रहाची हालचाल तुमच्या आयुष्यात थोडी सॉफ्टनेस आणते. जिथे तुम्ही खूप कठोर होता तिथे आता भावना जागृत होतील. नात्यांमध्ये एक नवीन डेप्थ येईल. कोणीतरी तुमचं खरं रूप समजून घेण्याचा प्रयत्न करेल आणि कदाचित तुम्हालाही कोणावर पुन्हा विश्वास ठेवावासा वाटेल. बुध ग्रह तुमच्या मनात विचारांचं वादळ निर्माण करतोय. तुम्ही खूप काही पडताळणी कराल. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य सगळं एकत्र विचारात येईल. पण हे सगळं गोंधळ नाही, ही एक प्रक्रिया आहे जिथे तुम्हाला तुमचं खरं उत्तर सापडणार आहे. आणि आता येतो सगळ्यात गूढ भाग. शनी, राहू आणि केतू हे तिघे मिळून तुमच्यासाठी एक न दिसणारा लेख लिहित आहेत. शनी तुम्हाला थांबवतोय, राहू तुम्हाला अचानक नवीन गोष्टींकडे ढकलतोय आणि केतू तुम्हाला काही जुन्या गोष्टींपासून दूर नेत आहे. म्हणजेच एकाच वेळी काहीतरी संपतंय आणि काहीतरी नवीन सुरू होतंय. आणि हाच त्या काळाचं रहस्य आहे. कदाचित तुम्हाला वाटेल हे सगळं का बदलतंय, लोक अचानक का दूर जात आहेत आणि नवीन गोष्टी इतक्या अचानक का होत आहेत. पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की सगळी ब्रह्मांडाची तयारी होती तुम्हाला तुमच्या योग्य मार्गावर आणण्यासाठी. वृश्चिक राशीवाल्यांनो, या पंधरवाड्यात ग्रह तारे तुम्हाला सरळ मार्ग दाखवणार नाहीत, ते तुम्हाला फील करायला लावतील.
तुमचं इंट्युएशनवर विश्वास ठेवायला भाग पाडतील आणि जिथे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तिथेच तुमचं खरं ट्रान्सफॉर्मेशन सुरू होईल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, या वेळेला जे काही घडत आहे ते तुमच्या विरुद्ध नाही, ते सगळं तुमच्यासाठी घडत आहे. आणि कदाचित हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदलांची शांत सुरुवात ठरेल. वृश्चिक राशी, या पंधरवड्यात फक्त घटना घडणार नाहीत, तर तुम्हाला काही विशेष अनुभूती येऊ शकतात, ज्या शब्दात सांगता येणार नाहीत पण मनाला खोलवर स्पर्श करून जातील. कधी कधी तुम्ही एकटे बसलेले असाल आणि अचानक एक शांतता जाणवेल, जणू सगळा गोंधळ थांबला आहे आणि त्या शांततेत तुम्हाला तुमच्या मनाचं खरं उत्तर ऐकू येईल. हीच ती वेळ असेल जिथे तुम्ही स्वतःला वेगळ्या नजरेने पाहायला लागाल. कदाचित तुम्हाला जाणवेल, मी जे काही सहन केलं ते वाया गेलं नाही. प्रत्येक अनुभवाने तुम्हाला आतून मजबूत केलं आहे. या काळात काही लोकांना अशी अनुभूती येऊ शकते जणू काही गोष्टी आपोआप त्यांच्या बाजूने घडत आहेत. योग्य लोक योग्य वेळी भेटत आहेत, योग्य शब्द योग्य वेळी ऐकायला मिळत आहेत. आणि जेव्हा मनात एक विचार येईल, मी खरंच नशीबवान आहे का? हो, कारण नशीब फक्त मोठ्या गोष्टींमध्ये नसतं, ते त्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये असतं जिथे तुम्हाला योग्य मार्ग सापडतो. समाजातही तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. जिथे आधी लोक तुम्हाला पूर्णपणे समजत नव्हते, तिथे आता ते तुमच्यातील ताकद आणि वेगळेपणा ओळखायला लागतील. कदाचित कोणी तुमचं कौतुक करेल किंवा तुमच्याकडून सल्ला घेईल आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, मी खरंच काहीतरी वेगळं केलं आहे. ही अनुभूती तुमच्यासाठी खूप खास असेल, कारण ती बाहेरून नाही तर आतून येणार आहे. आणि हाच त्या काळाचा खरा अर्थ आहे. ब्रह्मांड तुम्हाला फक्त यश देत नाही आहे, ते तुम्हाला तुमची किंमत दाखवत आहे. वृश्चिक राशीवाल्यांनो, या पंधरवड्यात कदाचित तुम्हाला पहिल्यांदाच असं वाटेल की मी फक्त आयुष्य जगत नाही, तर आयुष्य तुम्हाला काहीतरी खास देत आहे. आणि त्या क्षणी तुमच्या मनात एक शांत हसू येईल आणि तुम्ही स्वतःलाच म्हणाल, हो, आता सगळं योग्य दिशेने चाललं आहे. वृश्चिक राशी, या पंधरवड्यात सगळ्यात मोठा बदल तुमच्या बाहेर नाही, तो तुमच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीत होणार आहे. आधी तुम्ही कदाचित जास्त विचार करत होतात, कधी स्वतःवर डाऊट घेत होतात, पण आता एक वेगळीच क्लॅरिटी, एक स्पष्टीकरण येईल. जणू काही आतून एक आवाज तुम्हाला सांगेल, हेच योग्य आहे, पुढे जा. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे डिसिजन्स तुम्ही या काळात घ्याल ते तुमचे भविष्यामध्ये खूप मोठा फरक घडवतील. या काळात तुमच्यातील एक अदृश्य कला म्हणजे हिडन टॅलेंट समोर येऊ शकतो. कदाचित तुम्हाला आधी कधी जाणवलंही नसेल की तुमच्यात ही क्षमता आहे. आणि काही लोकांना लेखन, बोलणं, गायडिंग किंवा नेतृत्व करणं, लीडरशिपमध्ये अचानक इंटरेस्ट वाढू शकतो आणि तुम्ही स्वतःला सरप्राईज कराल, मी हे इतकं चांगलं कसं करू शकतो. हा टॅलेंट फक्त हॉबी राहणार नाही, तो पुढे जाऊन तुमच्यासाठी एक आयडेंटिटी, एक ओळख बनू शकतो. आता सगळ्यात खास गोष्ट, तुमचं इंट्युएशन, अंतर्गत भावना या काळात खूप स्ट्रॉंग होणार आहे. कदाचित तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाहूनच समजून जाल, तो तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, किंवा एखादी सिच्युएशन तुमच्यासाठी चांगली आहे की नाही. आणि इथे एक छोटासा ट्विस्ट आहे, तुम्हाला काही गोष्टी लॉजिकली समजणार नाहीत, पण आतून एक फिलिंग येईल, हे करू नको किंवा हेच कर. आणि जर तुम्ही त्या फिलिंगवर विश्वास ठेवला तर तुम्ही मोठ्या चुका टाळू शकता. समाजात तुमचा इम्पॅक्टही वाढताना दिसतोय. लोक तुम्हाला फक्त ही एक व्यक्ती म्हणून नाही तर एक इन्फ्लुएन्स म्हणून पाहायला लागतील. तुमचं बोलणं, तुमचा ॲटिट्यूड लोकांवर परिणाम करू लागेल. कदाचित तुम्हाला स्वतःला जाणवेल की लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघत आहेत. आणि हाच तो मोमेंट असेल जिथे तुम्ही समजाल, माझ्यात काहीतरी खास आहे. आणि शेवटी एक वेगळीच गोष्ट जी तुम्हाला या काळात जाणवू शकते, डेस्टिनी सिग्नल्स, नशिबाचे संकेत. काही गोष्टी रिपीट होऊ शकतात, एखादा नंबर वारंवार दिसेल, एखादी सिच्युएशन पुन्हा पुन्हा तुमच्यासमोर येईल. हे सगळं रँडम नाही आहे, हे एक प्रकारचे संकेत आहेत. जणू काही ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय, या दिशेने बघ, इथेच तुझं उत्तर आहे. वृश्चिक राशीवाल्यांनो, हा काळ तुम्हाला फक्त बाहेरून बदलणारा नाही, तो तुम्हाला आतून जागं करणारा आहे. आणि कदाचित तुम्ही आतून बदललात तर तुमचं संपूर्ण आयुष्य आपोआप बदलायला लागेल. कदाचित हाच तो काळ आहे जिथे तुम्ही फक्त स्वप्न बघणं थांबवून ते प्रत्यक्षात आणायला सुरुवात कराल. वृश्चिक राशी, या पंधरवड्याने तुम्हाला एक गोष्ट नक्की शिकवली आहे, तुमच्यात जी ताकद आहे ती अजून पूर्णपणे बाहेर यायची आहे. ज्या गोष्टी घडत आहेत त्या कदाचित सुरुवातीला समजणार नाहीत, पण एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच म्हणाल, हे सगळं माझ्यासाठीच होतं. म्हणून घाई करू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक क्षणाला स्वीकारा. कारण आता तुमचं आयुष्य अशा एका टप्प्यावर येत आहे जिथे तुम्ही स्वतःची खरी ओळख निर्माण करणार आहात.
जर तुम्हाला असंच डीप, पॉवरफुल आणि मनाला भेटणारं राशी भविष्य आवडत असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमचा सपोर्ट आम्हाला अजून चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा देतो. आणि लक्षात ठेवा, तुमचं खरं ट्रान्सफॉर्मेशन आत्ता सुरू होत आहे.